गेल्या 15 ते 20 दिवसांपासून येवला तालुक्यामध्ये पावसाने उघडीप दिल्यामुळे शेती पिकं जे तर ती धोक्यात आलेली आहेत. कारण की आपण पाहू शकतो का पाण्यामुळे शेती पिकं जे तर ती आता जळून जात आहेत. याच्यावर दुबार पेरणीचं संकट येऊ नये यासाठी शेतकऱ्याकडून अशा पद्धतीने तुषार सिंचनाचा जो आहे तर तो ह्या पाटोदा गावातील मक्याच्या शेतावर या ठिकाणी केला गेलेला आहे. आणि शेतकऱ्याच्या जे तर पाऊस कधी येईल यासाठी आता आकाशाकडे जे आहे तर त्या नजरा लागलेल्या आहेत. मात्र पाऊस येत नसल्यामुळे आता शेतकऱ्याची जी तर ती डोकेदुखी वाढलेली आहेत. कारण की एकीकडे या पिकांसाठी केलेला जो खर्च आहे तर तो वाया जातो काय असा प्रश्न आता तो निर्माण झालेला आहे. कारण की शेती पिकं करताना मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तर तो खर्च करावा लागतो आणि त्याच्यामुळे तुषार सिंचनाच्या साहाय्याने पाणी देऊन अशा पद्धतीने शेती पिकं जे तर ती वाचवण्याची धडपड ही येवला तालुक्यातील पाटोदासह सर्वच गावांमध्ये पाहायला मिळत आहेत. उमेश पारीख, TV9 मराठी, येवला, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.